14 नोव्हेंबर 1972 ते 4 जानेवारी 1974 परभणीचं मानवत गाव. केवळ 14 महिन्यांच्या काळात एकापाठोपाठ एक 11 निष्पाप कोवळ्या मुली आणि महिलांची थंड डोक्याने निर्घृणपणे हत्या केली जाते. धक्कादायक म्हणजे या हत्या केवळ खुनासाठी नव्हत्या, तर त्यांच्या गुप्तांगातील ताज्या रक्ताचं नैवेद्य मुंजा देवाला चढवला जात होता. संध्याकाळ होताच संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरायची. स्थानिक पोलिसही चक्रावून गेले होते, कारण खुनी मागे कोणताच सुगावा सोडत नव्हता. अखेर मुंबई क्राईम ब्रांचचे डॅशिंग अधिकारी गावात दाखल होतात आणि त्यानंतर जे घडतं, जे भयानक वास्तव समोर येतं, त्याने सबंध महाराष्ट्र हादरतो. वंशाचा दिवा आणि गुप्तधनाच्या हव्यासापोटी रचलेला हा अघोरी कट नेमका काय होता, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मानवत गावात राहणारा उत्तमराव बारहाते हा केवळ एक मोठा जमीनदार नव्हता, तर पंचक्रोशीत दबदबा असलेला बडा राजकीय नेता होता. पैसा, सत्ता आणि अफाट संपत्ती. उत्तमरावाची लाडकी रखेल रुक्मिणी पारधी. गावाबाहेर राहणाऱ्या पारध्यांच्या वस्तीत रुक्मिणी आपला हातभट्टीचा धंदा करायची. एके दिवशी या रंगेल उत्तमरावाची नजर रुक्मिणीवर पडली. रुक्मिणीच्या सौंदर्यावर भाळलेल्या उत्तमरावाने थेट तिला वस्तीवरून उचललं आणि तिच्यासाठी त्याने एक नवीन वाडा विकत घेतला. आता रुक्मिणी त्या वाड्यावरच हातभट्टीचा धंदा करू लागली. उत्तमरावाच्या राजकीय प्रभावामुळे पोलिसही तिच्याविरुद्ध कारवाई करण्यास धजावत नव्हते. एव्हाना पैसा तिच्या पायाशी लोळण घेऊ लागला होता. पण तिच्या गर्भातील ती भयान शांतता आणि मनातील एकाकीपणाची ती चिंता तिला आतून जिवंतच जाळत होती. तिची मासिक पाळी अचानक बंद झाली होती. वयाच्या अशा टप्प्यावर मासिक पाळी बंद झाल्यामुळे रुक्मिणी अस्वस्थ झाली होती. डॉक्टरांवरचा तिचा विश्वास हळूहळू उडू लागला होता आणि मग तिने थेट अंधश्रद्धेची काळी वाट धरली. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात तिच्या वाड्यावर मांत्रिकांची वर्दळ वाढू लागली. मासिक पाळी पुन्हा सुरू व्हावी आणि वंशाचा अंकुर फुटावा म्हणून रुक्मिणीने एक रात्री गणपत साळवे नावाच्या अघोरी तांत्रिकाला रात्रीच्या अंधारात वाड्यावर बोलावलं. या तांत्रिकाने रुक्मिणीचा हात पाहिला. वाड्याच्या मागच्या जुन्या 11 विकाळ पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं आणि एक असा सल्ला दिला ज्याने पुढे जाऊन संपूर्ण देश हादरला. भाईसाहेब, तुझी ती पाळी जर परतून चालू करायची असन आणि या वाड्याच्या भुईखाली गाडलेलं जे सोन्याचे हंडे आहेत ना, ते जर बाहेर काढायचे असतील तर या वाड्याच्या पाठीमागं जे पिंपळाचं झाड उभं आहे तिथल्या मुंजा देवाला नैवेद्य दाखवावं लागेल. पण ऐका, हा नैवेद्य काय साध्यासुद्धा नारळ पेढ्याचा नाही. त्या मुंजाला प्रसन्न करायचं असन तर कोवळ्या पोरींच्या आणि बायकांच्या गुप्तांगातलं ताजं तवानं रगत पाहिजे. पैशाची हाव आणि सत्तेच्या नशेने आंधळ्या झालेल्या उत्तमराव आणि रुक्मिणीने गावातीलच काही गुंडांना पैशाचे आमिष दाखवून हाताशी धरलं आणि त्यानंतर अवघ्या 14 महिन्यात मानवत गावावर रक्ताचा सडा पडला. नमस्कार, मी अमित पवार थेट पोलखोलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 14 नोव्हेंबर 1972ची ती काळवंडलेली सकाळ. गयाबाई ही 10-11 वर्षांची मुलगी सकाळी तिचा मोठा भाऊ रंगनाथ आणि काशीनाथ यांच्यासोबत इंधनासाठी गोवऱ्या गोळा करण्यासाठी गेली होती. पण ती घराकडे परतलीच नाही. शंकर काटे आणि सोपान थोटे या नरभक्षकांनी तिचं हस्तखेळतं आयुष्य तिथेच कायमचं संपवलं. माच्याचा नाल्याजवळील एका खडकात तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक परांजे यांनी ज्ञानोबा लाड आणि बालाजी नारायण यांना अटक केली, पण पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आलं. 9 डिसेंबर 1972 शकीला बेगम ही 10 वर्षांची मुलगी लाकडं गोळा करण्यासाठी माळरानावर गेली होती. दुपारचे 12 वाजले तरी ती घरी आली नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तिसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये तिचा निश्चित पडलेला मृतदेह आढळला. तिच्या कमरेखाली पायजमा नव्हता आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राचे वार केले होते, पिंपळावरील मुंजाला भाग चढवण्यासाठी. तिसरा बळी गेला मांगवाड्यातील सुगंधाबाई हिचा. 21 फेब्रुवारी 1973. मांगवाड्यातील सुगंधाबाई ही 35 वर्षांची विवाहित पण नवऱ्यापासून वेगळी राहणारी महिला आपल्या 4 बहिणींसोबत शेतीच्या कामासाठी सकाळी 8-9च्या दरम्यान बाहेर पडते. जाळण्यासाठी लाकडं गोळा करण्यासाठी आणि सेंदेची पानं कापून आणण्यासाठी ती निघून जाते, पण कायमची. दुसऱ्या दिवशी
मिराशी या ठिकाणी एका झऱ्यानजीक तिचा मृतदेह सापडतो. 13 एप्रिल 1973 शुक्रवारचा तो घातवार. वडील करीमने आपली 10 वर्षांची लहान मुलगी नसीमा हिला बाजारातून ज्वारी आणून तिचे पीठ दळण्यासाठी पाठवले होते, पण ती चिमुरडी रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शोध सुरू केला आणि चुनखडी येथील एका लहान ओढ्याकाठच्या दाट झाडीत जे दृश्य दिसलं त्याने पोलिसांचाही थरकाप उडवला. तिथे नसीमाचा निर्वस्त्र मृतदेह निश्चित पडला होता. तिचं शिर धडावेगळं केलं होतं, उजव्या हाताचे बोट छाटलं होतं आणि अघोरी विधीसाठी तिच्या छातीचे आणि हाताचे मांस कापून नेलं होतं. नराधमांनी नसीमाच्या मृतदेहाची अमानुष विटंबना केली होती. 1973चा तो रखरखीत उन्हाळा. गायाबाई, शकीला, सुगंधाबाई आणि नसीमा एकापाठोपाठ 4 निष्पाप अघोरी अंधश्रद्धेच्या बळी ठरल्या होत्या. गावातील प्रत्येक घरातील आई आपल्या लेकराला छातीशी घट्ट धरून रडत होती. स्थानिक पोलिसांची हत्यारं गंजली होती आणि गुन्हेगारांचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. अशातच मुंबईवरून मंत्रालयातून एक तातडीचा वायरलेस संदेश धडकतो आणि मानवतच्या धुळीने माखलेल्या त्या गावात मुंबई क्राईम ब्रँचची एंट्री होते. गावात पाऊल ठेवणारं हे व्यक्तिमत्व कोणी सामान्य असामी नव्हते. ते होते गुन्हेगारांचा कर्दनकाळ. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी गावात येताच सर्वात आधी मृतदेह सापडलेल्या सर्व जागांचा म्हणजेच चुनखडीचा ओढा, मिराशीचा झरा या भौगोलिक नकाशांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. दरम्यान 18 जून 1973ला पोलिसांनी उत्तमराव आणि रुक्मिणी या दोघांनाही बेड्या ठोकल्या. गाव सुटकेचा श्वास घेत होतं. मागील कित्येक महिन्यांपासून सुरू असलेलं हे भयान हत्यासत्र आता संपलं असंच गावकऱ्यांना वाटत होतं. पण पुढे आणखी काहीतरी भयानक घडणार होतं. उत्तमराव आणि रुक्मिणी अटकेत असतानाच 29 जून 1973ला कलावती ही 30 वर्षीय महिला गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह शेतात सापडला. 12 जुलै 1973ला हालिमा या 11 वर्षांच्या मुलीचा खून झाला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह भगवान झांगडे यांच्या शेतात पोलिसांना सापडला. ठोस पुराव्यांअभावी 30 जुलै 1973ला उत्तमराव आणि रुक्मिणी यांची जामिनावर सुटका झाली. हा या खटल्यातील सर्वात मोठा आणि दुर्दैवी ट्विस्ट ठरला. उत्तमराव आणि रुक्मिणी बाहेर आले आणि गावकऱ्यांच्या काळजात पुन्हा धडधड वाढली. पोलिसांचा संशय स्वतःवरून हटवण्यासाठी आरोपींनी पुन्हा एकदा अघोरी विधीच्या नावाखाली निष्पापांचे बळी देण्यास सुरुवात केली. 8 ऑक्टोबर 1973ला पार्वती बारहाते या 35 वर्ष महिलेचा खून झाला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिचा दीर नामदेव बारहाते याच्या शेतात आढळून आला. 4 जानेवारी 1974 हरिबाई, आपली 9 वर्षांची मुलगी तारामती आणि पदराशी खेळणारं अवघ्या 1 वर्षांचं निष्पाप बाळ कमल या तिघी दुपारी शेतातून अचानक गायब होतात. त्याच दिवशी रात्री साधारण 8च्या सुमारास गंगाराम याच्या शेतात 9 वर्षांच्या चिमुरड्या तारामतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळतो. दुसऱ्या दिवशी 5 जानेवारीच्या सकाळी ठीक 8 वाजता पोलिसांनी गंगाराम याच्या शेतातील शोध मोहीम पुन्हा सुरू केली. तारामतीच्या मृतदेहापासून अवघ्या 20 पावलांच्या अंतरावर दाट काट्याकुट्यांच्या झुडपात आणखी 2 मृतदेह निश्चित पडलेले आढळले. एक होता हरिबाईचा आणि एक चिमुरड्या कमलचा. याच दरम्यान डिसेंबर 1973मध्ये कोंडीबा रेळे नावाच्या एका व्यक्तीचा खून झाला होता. रेळे याला या हत्याकांडात सुगावा लागला होता, त्यामुळे त्याचाही शिताफीने काटा काढण्यात आला. या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी समिंदरी हिला ताब्यात घेतलं. समिंदरी ही रुक्मिणीची सख्खी बहीण. रमाकांत कुलकर्णी यांनी समिंदरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मांत्रिक गणपत साळवे आणि शंकर काटे यांना पकडलं. पोलिसांनी बारामतीत मांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. रमाकांत कुलकर्णी यांनी रचलेल्या मानसिक चक्रव्यूहात मांत्रिक गणपत साळवे पूर्णपणे अडकला आणि तो माफीचा साक्षीदार बनण्यास तयार झाला. साळवेने उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणीच्या सर्व अघोरी कृत्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी उत्तमराव आणि रुक्मिणीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी एकूण 18 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. परभणी सत्र न्यायालयाने उत्तमराव, रुक्मिणी आणि सोपान तोटे यांना फाशीची शिक्षा सुनावली. दगडू, देण्या, सुकल्या आणि वामन पारधी यांना जन्मठेप सुनावली. मांत्रिक गणपत साळवे आणि शंकर काटे हे माफीचे साक्षीदार असल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली. ज्या संपत्तीसाठी आणि वंशाच्या दिव्यासाठी रुक्मिणी आणि उत्तमराव यांनी निष्पाप जीवांचे रक्त सांडले, त्याच वाड्यात या दोघांचाही एकाकी तडफडून दुर्दैवी अंत झाला. म्हणतात ना, जे पेराल तेच उगवणार. कायद्याच्या नजरेतून एखादा गुन्हेगार काही काळ सुटू शकतो, पण कर्माच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका होत नाही.